हॅलो एक नंबर एवढं असलं बरं झालं रात कडे बरं काय माहितीये या कॉर्डलेस माईक असला की आपल्या इकडे तिकडे फिरायला बरा होता या वाटलं पहिल्या दाव्याने बांधलाय आणि गवारीला बांधला आता करायचा काय पण गडबड झाली साऊंडचा आमच्या प्रॉब्लेम झालाय म्हणलं अरे राजू इंगळे माऊली सगळे अरे अरे आता काय घाबरतो का भेंडी आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी की आमचं हे त्रिमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ आहे अनेक कार्यक्रम लागोपाठ आहेत वेळेत कार्यक्रम हा दुसरा एक खेळाचा झाला आणि आज दुसरा त्याच्याबद्दल मंडळ वाला टाळ्या एकदा वाजवा आणि दुसरी गोष्ट इतके कार्यक्रम आहे हा मिरगाचा पाऊस आहे ती लावणीच आहे हा समजा मार्ग तरी पण आपण एवढे छान नियोजन छान उत्तम नियोजन एवढ्याशा मंडळाने केले त्याच्याबद्दल परत एकदा टाळ्या वाजवा आणि 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 हॅट्रिक झाली पाहिजे याच्यातली अर्धी पोरं हे पोरं मोबाईल मध्ये काय तुमचा चांडीगिरी याच्यातली अर्धे पोरांची तेव्हा जन्म नव्हता झाला त्यावेळी याची मुहूर्तमेढ झाली आहे 25 वर्ष झाली आहेत परत एकदा टाळ्या आपलं असंच आहे काय आगाऊ शब्द नसल काय नसल फक्त मजा मारायची आणि कशी मजा मारतात बघून तरी बघा या ठिकाणी सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती धनी केदार लिंगाचा आपली वारी सुरू हेच पासन सुरू असंच सगळं घासून पण त्यांनी केला ना तरी काय आमचं एक म्हणणं आहे की जशी आमची आधी माया जाईल तसं आपण मागणं जाणार अगदी कुठला पण गेअर टाकायचा आहे नाही आपल्याकडे सगळं गेअर आहे आणि स्वतःचा एक वेगळा गेअर आहे तुरेवाला आहे बोलता बोलता एक बोलून गेलं सांगू माझ्या काय माहिती आहे गौंडी सकल म्हटलं की माझ्या सगळ्या आईशींसारख्या माझ्या सगळ्या बहिणींसारख्या इथं आम्ही गुरुवांकडे किती मार खाल्ला आमच्या गुरुवांकडनं अरे निगडीच्या शेवटी असं वड पण तीच माणसं आमच्या पडत्या काळात आमच्या सुखदुःखात हेच गुरुबंधू होते अरे तीन पिढ्यांचं नातं आहे 4 पिढ्यांचं नातं आहे 4थी पिढी आहे आणि आताही म्हणतात कसं सर माझ्या हातात बोललं हे कोण शक्तीवाला ना ही बाई ना तुऱ्याला कोण आहे कुणी कोणाचा धरायचा कुठल्या बाजूला आहेत एकच शब्द तुमचा चुकला त्या शब्दावर मी बारी करणार कशी करतात बघायची सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता आई सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर माझ्या केळमेगावची ग्रामदेवता आई विठ्ठलाई देवी माझी मुलीची नवलाई देवी धनी देवडोंगर लांजाचा 84 खेड्याचा धनी केदारलिंग देव चौवाटा देव पोलस्तेश्वर आई जुगारी आई जाकाई आई सती माता माझा नटेश्वर जागेवाला रंगदेवता माझ्यासारख्या धनगराच्या पोराला त्याने शिकायचा अधिकार दिला तो माझा या क्षेत्रातला क्रांती सूर्य विश्वरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत मोलगादी बाबू रंगले या घराण्यातील भुवा शंकर यांच्या नारायण गुरव यांचे बाबा राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा तुरेवाला शाहीर विकास रामोरे नवलाई देवी नाथ मंडळ निवडी केंद्र धनगरवाडा शाखा धने धवळनाथ नाथ मंडळ कोणी माझे ढोकीपटू सिद्धार्थ बारगोडे दादा सुजय बारगोडे
दिग्विजय डेरे सर, बेंजोला सुरज मालपेकर आणि ऑक्टोबरला माझा विशाल क्रमे आणि हा माझा वेळावरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे एसएम साऊंडचे आमचे अच्युत शिंदे माऊली तुम्हाला मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझे गुरुवर्य राजाराम झोरे या ठिकाणी आहेत. माझे वस्ताद गणेश लांबोरे आहेत. तुम्हाला मनाचा मुद्रा या ठिकाणी अनेक काही मंडळी आले आहेत. त्यांचं नाव घेणं महत्वाचं आहे. शिवसेना या पक्षाचे लांजाचे शहर अध्यक्ष, ते पुराण खाली बसा, लांजाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माझे मित्र गुरु प्रसाद देसाई माऊलींचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्यांच्यासोबत परवा माझा कार्यक्रम ज्याने केला ते राजू इंगळे माऊली या ठिकाणी आहेत. गोंधळी समाजाचा अप्रतिम कार्यक्रम लांजाने नेत्रदीपक असा कार्यक्रम पाहिला आणि त्याचे सर्व आदरणीय राजूदादा इंगळे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी अरे पण नाव कुणाचं घेऊ? सगळे आमचं नाव तरी कुणाचं घ्यायचं? सगळ्यांनी माफ करा मला, कुणाचं नाव राहिलं तर. अख्खी गुरववाडी, अख्खा गोंडे सकल माझा आहे, मी त्यांचा आहे. हे आपलेपणाचं नातं कायम ऋणात असेल. या ठिकाणी योगेश सूद माऊली आहेत, कोकण रेल्वेचे आमचे. बबन सूद आहेत, लांजाचा आमचा जावई आणि माझ्या अनेक गाण्यांचे निर्माते आमचे प्रथमच देत या ठिकाणी आले आहेत. मुज्जी टोळे माऊलींचा आशीर्वाद आलेला आहे मला वज्रात डायरेक्ट. मयुरेश आंबेकर आहेत, रामदास लांबोरे आहेत, दिनेश विभूती आहेत आमचे कळंब्याचे सचिव. तिथून माझा पूर्वज आला. त्या गावची मालकीण आई आदिष्टी, तिचं लेकरू शाहीर विनेश वाजे तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतो. ए वाजानो, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. लगेच त्या पार्टीत नको जाऊ. सद्गुरु कृपा या भूमीचा मालक याचा माझ्यावर एक वेगळा पद्धतीने कृपाशीर्वाद, तुमच्या सगळ्या लेकरांच्या कृपाशीर्वाद. या लांजाचा मालक धनी केदारलिंग, हा धनी केदारलिंग जो उत्तरेला केदारलिंग, उत्तरेला केदारनाथ आणि हा दख्खनचा राजा माझा केदारनाथ. आणि हा केदारलिंगाच्या चरणी इकडे पूर्वेला जावं वेरवलीत केदारनाथ, आमचा आडवलीत जावं विलवडीत जावं तिकडे केदारलिंग, मालक आमचा केदारलिंग, तिकडे जावं तिकडे केदारलिंग. आणि ही केदारलिंगाची लेकर त्याच्या प्रांगणामध्ये त्रिमूर्ती नवरात्र उत्सव या गोंडे सकलच्या प्रांगणामध्ये मी स्तवन गातोय माझ्या धन्याचा लक्ष असो.
धनी केदारलिंगा र माझ्या पांडुरंगा तू माझ्यासाठी सगळं आहेस, तू माझा त्रिमूर्ती, तू दत्त आहेस, तू ब्रह्मा, तू महेश, तू माझा देवडोंगर, तू केदारलिंग. काय म्हणतोय? धनी केदारलिंगा र माझ्या पांडुरंगा ही आज सजलेली सभा आहे, ये तुझी सजलेली सभा आहे. राजा दख्खनचा राजा दख्खनचा तुझ्यामुळं मी उभा आहे. ये धन्या राजा दख्खनचा, ये धनी दख्खनचा तुझ्यामुळं उभा आहे. तुझ्यामुळे संसार आणि हा आकार, साऱ्याला जगावाचा तूच अधिकार, साऱ्याला जगावाचा तूच अधिकार, साऱ्याला जगावाचा तूच अधिकार. तुझ्यामुळे संसार आणि हा आकार, साऱ्याला जगावाचा तूच अधिकार. हास्य मुखावले नेत्र सुखावले, मात्र मुखावले नेत्र सुखावले, तुझा अवघा हा सुभा आहे, तुझा अवघा हा सुभा आहे. राजा दख्खनचा तुझ्यामुळे उभा आहे. राजा दख्खनचा तुझ्यामुळे उभा आहे. तुझ्या विना माझे काही पानही हलेला, तुझ्या नावाविना माझा दिवस जरेना, तुझ्या नावाविना माझा दिवस जरेना, तुझ्या नावाविना माझा दिवस जरेना. उगवतीला माझे गाव पांढर आई लावलाय देवी, माझी विठ्ठलाई देवी, माझा देवडोंगर यांचं नाव घेऊन माझ्या मुंबईला 15च्या वर कार्यक्रम होऊ देत. इथे महाड असो, माणगाव असो, रायगड जिल्हा असो आणि इकडे नाणार देवगड पर्यंत कोणताही तालुका असो, माझी वारी माझ्या केदारलिंगाचं नाव घेतल्याशिवाय होत नाही, माझ्या चव्हाट्याचं नाव घेतल्याशिवाय होत नाही आणि माझ्या जुगाचा काही आणि कोलस्थळाचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून जिकडे जाईल तिकडे माझा धनी केदारलिंग. आणि म्हणून काय म्हणतोय? तुझ्या विना माझे काही पानही हलेना, तुझ्या नावाविना माझा दिवस जरेना, तुझ्या नावाविना माझा दिवस जरेना, तुझ्या नावाविना माझा दिवस जरेना. तुझे पाहुन रूप दिव्य श्री स्वरूप, तुझे पाहुन रूप दिव्य श्री स्वरूप, पंचतत्वाचा नभा आहे, पंचतत्वाचा नभा आहे. राजा दख्खनचा तुझ्यामुळे उभा आहे. राजा दख्खनचा तुझ्यामुळे उभा आहे. धनी केदारलिंगा हे माझ्या पांडुरंगा, धनी केदारलिंगा हे माझ्या पांडुरंगा. आज सजलेली सभा आहे, आज सजलेली सभा आहे. राजा दख्खनचा तुझ्यामुळे उभा आहे.
दखनचा हे धनी दखनचा तुझ्यामुळे उभा बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरा सोनीचा बोल बोल भिवा शंकर बाब्या राजाराम गणेश भिकाजी धनी देवडोंगर देवा तुझा आई नवलाई विठलाई तुझा शाखा धनी रवैया नाच मंडळाचा त्रिमूर्ती नवरात्र उत्सव मंडळाचा गणपती बाप्पा पैसा आले मंडळी या का आगाऊ बोलायची गरज आहे पैसा आला तरी बघा काय पडतात की नाही म्हणजे हातात तरी मारायची गरज काय एका शब्दात फोन राऊंड टाकणार तुम्ही बारीक खूप छान केली स्तवन फार छान रसिकांवर गायलं गण फार छान गायला त्याचा भाग माझ्यापर्यंत देणार मी माझ्या चाली विसरतो तुमच्या चाली द्यायचा प्रयत्न करतो गोड मानून घ्या गवळणीचा भाग तुमचा खूप छान रंगीत बारी संगीत बारी छान केली एक शब्द चुकला पण असा चुकला तो चुकायला नाही पाहिजे होता म्हणून काय म्हणतोय बघा आदिती स्वराज अधिराज रुद्रांश आणि रुद्रांश या माझ्या सगळ्या किलबिल परिवाराकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे कोकणचे लोककला राजापूर तिवरे हे आमचे कायम पाठीराखे गाव तिवऱ्यातून आलेले आहेत राजापूरतून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आमचे मित्र आयोजक हॅलो थँक्यू सो मच तुम्ही तर आहे 1 रुपये भाई चालेल 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 भाई तुझ्यासाठी 1 लाख रुपये माझ्यासाठी हे तुला खाऊसाठी ठेव पैसा पैसा आपल्याला बरकत मॉब हो कैलासवासी शांताराम सदाशिव गुरु माऊली यांच्या स्मरणार्थ नातू चिन्मय नवगणाच गोंदायचा आणि सुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवाना भेट दिली केदारलिंगा तुला पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखान बांधायचं गणाला पवत बांधायचं पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखाने बांधायचं गणाला पवत बांधायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत
तिच्या आईशी बघितल्या. माझी आई याला रडली, मागे लागली होती की माझ्या हाय तिकडे सगळे आहेत. आणि तेवढ्यात नेमका पाऊस आला. म्हटलं उद्या इवलीत भारी आहे, इवलीत ये. आणि आज तसा भाऊ आमचा चांगला होता, काय पांचट बोलत नव्हतं तर काय नव्हतं. नाही तर बरोबर वाटत ना आपल्या आईशी येणार आणि त्याच्यासमोर येणे आम्हाला काय पण बोलायचं. यांना तसं आम्ही सोडत नाही हो. आपण कुठल्या शिकलेलं सोडला नाही. सरळ गेला की सरळ आपण 5 गेअर टाकतो. सरळ सरळ प्रेमाची गवळण. दुसरा गेअर अजून वरच. आज तरी दुसरा गेअर टाकलाय. आलं बघितलं पैसा आले. रुद्र मोते आणि 2 गुरव क्या झाले का 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद माऊली. तर तो गण गातोय. विचार हा किती आहे. अहो पोरानो काय आलं मला ना देवाच्या दयेने माझ्या धन्याच्या कृपेने लय पुरस्कार मिळाले, लय सत्कार झाले. मग इकडं वर मी ना टेमले येतो. आता पण नेटवर्क आहे ना आमच्याकडं. एक काडी बंगली आणि पाऊस पडला की शाप जाते. मग इथं वर शाळेकडे येतो. शाळेकडे आलो की गोंडे सकलात ना एखादं तरी गाणं माझं लागलेलं असतं. एवढा भारी वाटतं भेंडी. एक नंबर वाटतं मला. सगळ्या पुरस्कारात हा पुरस्कार वाटतो. बिनेश वाजेबुवा तुम्ही आज इकडे माझी कळ काढून दाखवा तरी. आणि तुम्ही असं सुख जाऊन दाखवा. इकडच्या सगळ्या करंदी मला माहिती आहे. सगळ्या भगोलीच्या जाळी मला माहिती आहे. सगळं डंग माहिती आहे. आय नो एव्हरीथिंग. हिअर इज अ देवडोंगर. हिअर इज आमच्या सुरेश दादाचं जंगल वाडा. पण सुरेश दादा आमचा आहेत कुठं यार. सगळ्या माणसाला बघून आनंद झाला आपल्याला. विचार हा किती आहे इतकही नाही वर. अग देणार आहे ना आपला लंबोदर. गाढवड करून सारी करतो मी सोया. दरवर्ष सारखं मग सजू दे घर. सांग चल काय काय आणू. काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. सांग चल काय काय आणू. काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. सांग चल काय काय आणू. काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. बोवांचा गणाचा भाग झाला हवा. आता मला टेन्शन. शिमगा मावली लय परवा पण तुम्ही लय पैसे दिले हे कसे. लांजा महेश 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 शंकर गुरव लांजा ऐकत बसलाय. 100 रुपये. जय भवानी गोंधळी समाज राजू इंगळे माऊली याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि कौस्तुभ निलेश जंगम माऊली याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद राजू इंगळे माऊली आणि कौस्तुभ जंगम माऊली. त्यांच्यामध्ये त्यांचं वाक्य होतं की म्हणावं दुसऱ्याचं भलं बघण्याचे माझे डोळे दे. आणि त्यांचं एक त्या शेअरमध्ये वाक्य होतं की तुझा सहवास राहू दे गणेशा, तुझा सहवास राहू दे. बुवा हा जर गण सोडून गेला, तो आत्मारूपी गण सोडून गेला तर सहवास कसला तुमचा. तो हाय म्हणून सहवास आहे. त्याच्यामुळे असलं काही बोलायची गरज नाही. जे त्याने पंचेंद्रिय दिली, डोळे दिले चांगलं बघायला, कान दिलं चांगलं ऐकायला, ह्याच्यावर मला आठवलं सांगू ते बरोबर खाली बसा. मला हीच मजा वाटते सगळी. चांगलं बोलायला ना पाठ करून ठेवा. तर 22 बायका जमल्या ना, 22 बायका जमल्या बघा. अगं ऐकलंस हे सगळं गप्प. पांड्याची सोन गेली नाही बा मग धुवा गेली. अगं नाही कशी वाड्याकडे गेली. आणि 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 सांगायला कसं 50 बोलू नको आपल्याच काय करायचं मला. असं हळू बोलणार. जवळपास कोण नाही, 2 एकर मध्ये कोण नाही.
कोणाच बोलू नको, आपल्यास काय करायचं. आणि परत दुसरा जाणार, अगं ऐकलंस माझी बायको मागे गेली आली वनवा लावणार असली आणि लास्टला येतं, कोणा सांगू नको, आपल्यास काय करायचं. अगं वनवा पेटवून झाली मावशी, हे असं आहे सगळं. म्हणून म्हणून बुवा, म्हणून चांगलं याच्यात काय वाईट बोललो काय मी नाही ना. बारी होते ना, हातात धरायची काय गरज आहे बुवा. सर आता हातात धर, तुमचं हातात धरायला तुमच्या बायको सांगा, आता वापसा सांगा, आता बालडी असेल काय असेल हातात तर तुम्ही त्यांना सांगा. मेरे को नाही बोलले का गांडाबाई, मी जीवाच माहिती आम्हाला एवढ्या वाऱ्या करून. तुम्ही चांगला बोला ना, तुम्ही भाग मागा, तुम्ही भाग मागितला भाग देण्याचा प्रयत्न करतोय ना 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 ना. सारा देह तुझाच हा देवा गजानना, पंचेंद्रियांचा मालक तू देवा दया घना. पंचभूतांचा देह हा काम विषय डोह हा, पंचभूतांचा देह हा हो काम विषय डोह हा. मोक्ष दे तू बाप्पा माझ्या गणा, मोक्ष दे तू बाप्पा माझ्या गणा, मोक्ष दे मोक्ष दे तू माझ्या गणा. आता माझ्याकडे जातोय ते किती नंबर घर कुठे ना 126 किती नंतर म्हणा. लय वेळ नको रे, लय वेळ नको. हा द्या बघू काहीशा बुवा, याची चाल द्यायची आणि याचा भाग द्यायचा. हा गाव ही भूमी खानदानी तुरेवाल्याची आहे आणि इथं सगळ्यांना शास्त्र कळतं. माझी जी भंकस करतो ही भंकस करतो, त्याच्यासोबत मी शास्त्र जपतो. माझा ह्या दादा आलाय, हे आमचं भादरता मारताना उद्या सांगील लांज्यात लांबोरे फक्त भंकस करतो, पण नंतर सांगतो की नाही लांबोरेकडे अभ्यास पण आहे. ह्या दादा कुठं आहे, अजून पैसे नाही आले ते आज सगळीकडे. पार्वतीचे लावता लग्न मेरे यार, पार्वतीचे लावता लग्न तेव्हा हजर होता गट. मुळारा मग कोण र बेडकी, हा बेडकीच ना, नाही कसला घाबर. आता पहिली वारी पण बेडकीन केला, शक्तीवाला ना मी बेडू, त्यांना एकट्याला बेडकी म्हणून जमायचं, मी बेडू ठीक आहे, मी बघ असं आहे गेली. अरे लांबोरी बाबाची वारी बघा आली होती ती. पार्वतीचे लावता लग्न तेव्हा हजर होता गण, आदि बीज ब्रह्म सोहम त्यांना शतशानवन. शाहीर शब्द आहे का हे नको आल्या, फक्त शब्द आहे का. पार्वतीचे लावता लग्न तेव्हा हजर होता गण, आदि बीज ब्रह्म सोहम त्यांना शतशानवन. अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओमकार, अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओमकार. आदिमाया ही गेली शरण, करू अंतरी स्मरण हो करू अंतरी स्मरण. काही भाग घ्यायचा. पार्वतीचे लावता लग्न तेव्हा हजर होता गण, आदि बीज ब्रह्म सोहम
शतशानवन अकरुकार पकार सर्वश्रेष्ठ ओमकार अकरुकार पकार सर्वश्रेष्ठ ओमकार आदिमाया ही गेली शरण करू अंतरी स्मरण करू अंतरी स्मरण केला कलंक देवा अंतर हो सगळं आदिमाया पहिला शोक ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्या तुझी एक प्रतिपाद्या तुझी एक प्रतिपाद्या तुझी एक जय संवेद्या आत्मरूपा सुविद्या जय संवेद्या आत्मरूपा सुविद्या आले भरुनी अंतःकरण करू अंतरी स्मरण अंतरी स्मरण हो करू अंतरी स्मरण देवा अगर हो सगळं आदिवीच्या प्रभुसोहराना शतशानवन चार अवस्था पुरेही सारे तुझ्याच अधीन सारे तुझ्याच अधीन सारे तुझ्याच अधीन देवा नाही तव गणना गोड करील कैसी तुलना देवा नाही तव गणना गोड करील कैसी तुलना तुरा गातो स्तुती स्तवन करू अंतरी स्मरण करू अंतरी स्मरण हो करू अंतरी स्मरण पार्वती केला कलंक देवा अंतर हो सगळं आदिवीच्या ब्रह्मसोहराना शतशानवन ओंकार मकार सर्वश्रेष्ठ ओंकार अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओंकार आदिमाया गेली शरण करू अंतरी स्मरण हो करू अंतरी स्मरण हो करू अंतरी स्मरण हो करू अंतरी स्मरण आत्मरूपाचा आणि मुळारंभाचा गण गालेला आहे आता गवळ त्याच्या आधी काय आलं मला एक ना हा 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 ए ह्याला बघून घ्या पण काय पहिला गण गेला तेव्हा पोरं बसून राहते ना 14 दिवस नाचायचं आहे कौस्तुभ निलेश जंगम या पुन्हा एकदा 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे धन्यवाद माऊली काय झालं माहितीये ऐका तरी गंमत ऐका सत्यनारायणची पूजा होती बाय बनकर पैसे काय प्रवीण शिंदे माऊली बारी घासून गेली पाहिजे 100 रुपयाचा पारितोषिक साऊंड एक नंबर हा अच्युत दादा आय लव्ह यू एवढा लो व्होल्टेज असताना पण केला नाही हा आज डावा उजवा झालेला आहे अरे कॅनलिंगाच्या प्रांगणात आहे कौल घेणारा जिथं आहे समोर तर काय हा सत्यनारायणची पूजा होती दैवी उदय शिंदे माऊली करून 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद मला समजा सत्यनारायणची पूजा आणि अशी लाईन लागलेली हो
लाईन पाया पडायला तुम्ही असं बघता कधी बघितलेलं नाही. अरे सत्तरच्या पाया पडायला चौरंग मांडलाय 70. एक रोदा माझं चुकलं तर आता काय सांगायचं ना. उद्या भैया समाजाची एवढी सभा आहे, तुम्ही इकडे काय करता? हा आय लव्ह यू दादा. उद्या मोठी सभा आहे तर सत्याची पूजा आणि माझ्या मागा हा आता उच झाला तेव्हा नाव होता. 2 वर्षापूर्वीची गोष्ट. मी गेलो, लावलं, हळद कुंकू लावली, पाया पडलो आणि तीर्थ घ्या गेलो. तीर्थ घेतलं नंतर मग असं घेऊन आपण असं करतो ना, त्याने एवढीच प्रोसेस बघितली. आता आपण शिकतो ना, ह्या मी आता हसतोच का तर झालं, हा गेला. हे जरा उभा लगेच 2 मिनिटात तुम्ही ना खाताव कशा एवढं लगेच गेला, पाय पडला आणि तीर्थ घेतला. तेवढीच प्रोसेस बघितली ना. हाय तसं हाय तसं 2 मिनिटांनी सगळ्या मोग्या इथं गोडाला तर हे असतात ना ते पंजाबी बघा पाजी पाजी तर बांधतात तेवढ्या मुग्या जमलेल्या. म्हटलं ह्या काय म्हणतो तुझ्या नाही कशा. म्हटलं माझ्या नाही म्हणजे तू काय केलं नाही घेतला नाही पसरलाय. हे असं आमचं बुवा असो. यांना सांगाय एखादा जोक सांगाय. आता येतील आमचं शक्तीवालं हुशार माणूस हा शिकलेला माप आहे पण आट्या काढणार आट्याच तर लांबोरी बुवा हातात धर. ह्या आट्याचा प्रश्न मला काय समजला. उद्या दाभोळकर कुठं आहेत त्यांना एकदा विचारायला हवा. पैसा आला बघितलं हा. अरे घ्या बरं केलं मला मगाची आठवण झालेली होती. आहे फरमाईश महेश गुरव, प्रणय गुरव, अर्णव, अक्षय, गणा. बालपणी होत्या वाटाड वळणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसमैला दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेली माझ्या वडिलांनी त्या वाटेली माझ्या वडिलांनी आणील तुला अनवाणी. हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसमैला दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेली माझ्या वडिलांनी त्या वाटेली माझ्या वडिलांनी आणलं तुला अनवाणी. हो आता याने आठवण केला नाही. हा लांजा बुवा तुम्ही लांजाचे शाहीर आहे, गोवेळ गावचे शाहीर आहेत. दुसरा कोण करतं तिकडे लक्ष नका देऊ. तुम्ही दिसायला लय भारी आहे. जर गांधी टोपी घातली तर तुम्हाला कोण खुळा म्हणणार नाही. तुम्ही शाहिराचा बाज एक कब्जा बिजा घालून आला की नाही. याला आता मोदी जॅकेट म्हणतात पण आपला कब्जाच म्हाताऱ्यांचा. बाकी सगळं करून आलो की नाही, सगळं पद्धतशीर लेंग बिंग घालून. पण टोपी घालायला प्रॉब्लेम काय. असंच मी एकदा बोललो आमच्या दोषी भावांना. मग हे सांगतात आम्ही शक्तीवाले आम्ही टोपी नाही घालणार. अरे बाईच्या डोक्यावर पदर शोभतो, बाईच्या डोक्यावर पदर शोभतो. मग त्यांना म्हटलं तुम्हाला टोपी नाही घालायची शक्तीवाले तर साडी लावून या. आमचं दोषी भाऊ आलं लुगडं लावून दुसऱ्या वारी 2 आंब्यात बारी होती. आज डेअरिंग वाला शाहीर पाहिजे. मग ह्यांना प्रॉब्लेम काय. या मंडळावाल्यांनी घातलेलं बघा. शुभ कार्याला तुम्ही शुभ कार्याचा गण गायला मग शुभ कार्याला ही टोपी नको घालाय. खुलं रे खुलं जो शाप खुलं टोपी घालून या. त्याच्यावर माझा शेर आहे. अरे अळी वावर पे आता है. हे राजा आपण गावठी माणूस अरे अळी वावर पे आता है उसको पडवल दौड़का बोलते हैं. अरे अळी वावर पे आता है
उसको बड़वल दौड़का बोलते हैं, और शक्ति तुरा का शायर होके टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं। अरे बोडका म्हणजे काय, ज्याचं डोकं उघडं त्याला बोडका म्हणतात, वाईट ना काय हे उद्या झाला असं काय नाही वाईट, म्हणून काय म्हणतात, अरे वंश बढ़ाना जिसका काम है उसको लड़का बोलते हैं, और शक्ति तुरा का शायरों के टोपी नहीं पहनता हे वाजे वो उसको बोडका बोलते। आपला असं सगळं आता वंशी चाल द्यायला हवी गवळीची, ती कुणी द्यायची आता, कुठली चाल माहितीये, नवीन नवीन चाली कुठला आणतो का काय माहिती नाही माझी बुवा, पण द्या आम्ही येतो तो बोलतो तो, अरे दही दूध खायला खरी बोलावते, अरे दारात उभी तू त्याला खुनावते। या तक्रार घेऊन यशोदामाईकडे गेलेल्या आहेत पोरी, बरोबर जायच्या यशोदामाला सांगायच्या, पण ह्या गवणी वाट बघत राहायच्या, नवस करायच्या, तप करायच्या। आता पण लग्न व्हायच्या आधी पोरी वट पौर्णिमा करतात काय काय, पुढच्या वर्षी परत वड बदलतो, असं लय वड बदललेलं आहे, पण तेव्हाचं प्रेम एक नंबर प्रेम। तर काय म्हणतोय, अरे दही दूध खायला खरी बोलावते, दारात उभी तू त्याला खुनावते, तो विश्वाचा मध्ये चाल सापलं वो चाल बघा, आयोजक आहे ना, काय बोलू नका तुम्ही, 500 रुपयाचं पारितोषिक आहे। अनिल गुरव माऊली, प्रकाश गुरव माऊली, संतोष गुरव माऊली 500 रुपयाचं पारितोषिक। दही दूध खायला खरी बोलावते, दारात उभी तू त्याला खुनावते, तो विश्वाचा मुरलीधर, आज शरण आलीस जर काहीतरी होईल तुझं बर, आज शरण आलीस जर काहीतरी होईल तुझं बर, आज शरण आलीस जर काहीतरी होईल तुझं बर, आज शरण आलीस जर काहीतरी होईल तुझं बर। थोडे चाल इकडे तिकडे झाले घ्या सांभाळून, काय बाजूवाल्याचे तुम्ही, नाही तर माझी एखादी चाल तुम्ही देऊ नका। हा हे आता गवल बोलतो, माझी गंमत बघा, ही चाल लय भारी आहे, हो चाल आहे का, काळी बात काळी बात, चालूच आहे तो अजून खटला, अरे मॅटर नाही तो अजून मिटला, जाशील आयुष्यातून उठून, अरे जाशील आयुष्यातून उठून, धमकी येईल कधी कुठून, भाई हलवतो सूत्रातून, चालाय हो ऐका, प्रकार समजा पाहिला सासून, अरे गावाला साऱ्या आलं दिसून, प्रकार समजा पाहिला सासून, गावाला साऱ्या आलं दिसून, पोर दमली सारी हसून, दादा पोर दमली सारी हसून, काना गेलाय चाटून पुसून, हे बुवा हे काना गेलाय चाटून पुसून, काय उपयोग तर रुसून, काना गेलाय चाटून पुसून, उपयोग आता रुसून, काना गेलाय चाटून पुसून, काय उपयोग आता रुसून, काना गेलाय चाटून पुसून, काय उपयोग आता रुसून, प्रकार समजा पाहिला सासून, गावाला साऱ्या आलं दिसून, प्रकार समजा पाहिला सासून, गावाला साऱ्या आलं दिसून, पोर दमली सारी हसून, पोर दमली सारी हसून,
शायरांचा प्रश्न आहे. शायरांचा प्रश्न आहे. पहिल्यांदाच वेगळा काहीतरी गोवाने विचारलेला आहे. गोवांचा प्रश्न या ठिकाणी शायरांनी प्रश्न विचारला आहे की नारदाने श्रीकृष्ण सॉरीची भेट घेतली. ते खाली बसा, आराम करा. घेतली तेव्हा महालात श्रीकृष्ण सॉरी नारदांना वेगवेगळ्या रूपात तर दिसलेच, परंतु एका क्षणात ते एका मंत्राचा जप करताना दिसले. तर त्या मंत्राचं नाव सांगायचं आणि कलियुगात त्यांचे स्थान काय. शाहीर हा पहिलाच प्रश्न तुमचा मिळतोय मला. तर माझ्या वस्तादांच्या वाचनातून आलेला उत्तर असं आहे. 2 उत्तर आलेली आहेत. शाहीर लक्ष असावं, काही बाजू नका. काय की त्या मंत्राचं नाव आहे शाहीर राधा राधा. ते ज्या वेळेला नारद मुनी गेले त्यावेळेला ते राधा राधा किंवा राधे राधे, हिंदीमध्ये त्याला राधे राधे म्हणतात, हा मंत्र करत होते, उच्चारत होते. आणि कलियुगात त्या मंत्राचं स्थान प्रेम